तारण साखरेची परस्पर विक्री करून सोलापूर जिल्हा सहकारी बँकेची 46 कोटी 37 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार सिद्धरामप्पा पाटील, त्यांचे चिरंजीव संचालक संजीव पाटील आणि उपाध्यक्षांसह कारखान्याच्या 24 संचालकांवर अक्कलकोट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांच्या सतत वाढत्या संख्येमुळे हा महामार्ग 6 पदरी करण्याचा विचार सुरू आहे। या महामार्गावर सध्या दररोज सुमारे 42,000 वाहनांची वर्दळ होत असून भविष्यात ही संख्या अधिक वाढेल असा अंदाज आहे। वाहनांच्या वाढीमुळे अपघातांचे प्रमाणही झपाट्याने वाढले आहे। त्यामुळे महामार्गावर सुरक्षा उपायांसाठी उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। अर्जुनसोंड, अनगर पाटी आणि सावळेश्वर या 3 ठिकाणी नवीन उड्डाण पूल बांधण्याचे नियोजन केले गेले आहे। शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू। राज्यातील बीएड धारक व शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे। त्यासाठी 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू होणार आहे। सोलापूर जिल्ह्यातील उमेदवारांना इस्रायलमध्ये रोजगाराच्या संधी। शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना इस्रायल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। मित्र या संस्थेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासह बांधकाम, आरोग्य व इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करण्यावर भर देण्यात येत आहे। या अंतर्गत इस्रायल देशामध्ये नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक, होम बेस्ड हेल्थकेअर या क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे। इच्छुक पात्र उमेदवारांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे यांनी केले आहे। धैर्यशील मोहिते पाटलांचा राम सातपुतेंवर हल्लाबोल, म्हणाले काही पराभूत लोक विकास कामात लुडबुड। माळशिरस्ते माजी आमदार राम सातपुते आणि मोहिते पाटील यांच्यात लोकसभा निवडणुकीपासून सुरू झालेला कलगीतुरा थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी बीडचे पार्सल असा उल्लेख करत लोकसभा निवडणुकीत सातपुतेंना पराभूत करण्याचे आवाहन केले होते। घरासमोर पार्किंग केलेली महिंद्रा कंपनीची पांढऱ्या रंगाची स्कॉर्पिओ क्लासिक गाडी डुप्लिकेट चावी लावून चोरून नेल्याचा प्रकार विजापूर रोड येथे घडला। या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्ह्यातील 38 खत दुकानदारांसह कंपनींना नोटिसा। सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील 880 खत औषधे दुकानांची तपासणी केली। त्यातील 38 दुकानातील खते, बियाणे आणि कीटकनाशके अप्रमाणित असल्याचे निदर्शनास आले आहे। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सरकारी वकील म्हणून निकम यांच्या नावाची घोषणेची दाट शक्यता आहे। बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली असल्याचं चित्र आहे। अशातच या प्रकरणात आता मोठी अपडेट पुढे आली आहे। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। काल रात्री मुख्यमंत्र्यांच्या सागर बंगल्यावर निकम यांनी भेट घेतली आहे। पवारांच्या बालेकिल्ल्याला दादा सुरुंग लावणार, लांडे गव्हाणेंची घर वापसी। शरद पवारांनी दिलेल्या धक्क्याची परतफेड करणार। भोसरी विधानसभेवेळी शरद पवारांची तुतारीचा प्रचार केलेल्या विलास लांडेंनी आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा अजित पवारांच्या पक्षाचा झेंडा हाती घेणार असल्याचं स्वतःच जाहीर केलं आहे। नागपूर येथील मानसोपचार तज्ञाने उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तरुणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। नागपूर येथील मानसोपचार तज्ञाने उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन विद्यार्थिनी आणि तरुणींचे लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। यामुळे नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। आता नागपुरातील मानसोपचार तज्ञाविरोधात लैंगिक छळाचा 4था गुन्हा दाखल झाला आहे।